नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण दीपावलीच्या मुहूर्ताविषयीची चर्चा पाहणार आहोत. यंदा सुद्धा गेल्या वर्षीप्रमाणेच लक्ष्मीपूजन हे नेमके कोणत्या दिवशी करावे याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे. 20 ऑक्टोबर की 21 ऑक्टोबर असा हा संभ्रम निर्माण झाला आहे. आणि त्यासाठी पंचांगकर्ते काय म्हणतात, यावर शास्त्राधार काय आहे याविषयीची थोडक्यात आपण चर्चा पाहणार आहोत. दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिवा म्हणजेच प्रकाश आणि प्रकाशाची अधिष्ठात्री देवी म्हणजेच माता लक्ष्मी. आणि म्हणूनच दीपावलीचा हा सण म्हणजे माता लक्ष्मीचा उत्सव आपण सर्वच जण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो. यंदा सन 2025 मध्ये दीपावलीचा हा सण एकूण 5 दिवसांचा असणार आहे. आणि याची सुरुवात दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. या दिवशी वसुबारस आहे आणि या दिवशी सायंकाळी सवत्स गायीचे पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर रोजी गुरुद्वादशी आहे आणि याच दिवशी धनत्रयोदशी आहे. याच दिवशी धन्वंतरीचा जन्म झाला असल्याची मान्यता आहे आणि म्हणून धन्वंतरी जयंती सुद्धा ही याच दिवशी साजरी केली जाते. या दिवशी धन्वंतरीचे पूजन करून त्यांच्याकडून आपल्या आरोग्याची कामना केली जाते. आणि त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी यमदीपदानाचे सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हे यमदीपदान करण्यासाठी कणकेचा दिवा तयार करतात. त्यासाठी कणकेमध्ये थोडी हळद टाकून हा दिवा तयार केला जातो आणि हा दिवा सूर्यास्तानंतर दक्षिणेकडे तोंड करून हा लावला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 ऑक्टोबर रोजी ही नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हे अभ्यंग स्नान हे पहाटेला करायचे असते. म्हणजे पहाटेला जेव्हा चंद्रोदय होतो त्यावेळेस हे अभ्यंग स्नान करायचे असते. तुम्हाला माहीतच असेल की चंद्रोदय हा प्रति दिवशी 52 मिनिटे उशिरा होत असतो आणि म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी हा चंद्रोदय सूर्योदयाच्या पूर्वी पहाटे होत असतो. आणि याच कालखंडामध्ये अभ्यंग स्नानाचे महत्त्व सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी यमतर्पण हे सुद्धा सांगितलेले आहे. यमाच्या 14 नावांचे उच्चारण करून त्यांचे यमतर्पण हे केले जाते. आणि आता लक्ष्मीपूजन हे नेमके कधी आहे हे पाहू. दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन अर्थात लक्ष्मी कुबेर पूजन हे पंचांगामध्ये सांगितलेले आहे. आणि त्याचा आधार घेण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे की दिनांक 20 ऑक्टोबरला सोमवारी अमावास्या तिथी ही 3:45 प्रारंभ होणार आहे. आणि ही अमावस्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी सायंकाळी 5:55 असणार आहे. म्हणजे 21 तारखेच्या सूर्योदयाला ही अमावस्या तिथी असणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या असून दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या असलेल्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे दाते पंचांगकर्ते सांगत आहेत. आणि त्यासाठी त्यांनी धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय यासारख्या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. आणि त्याचा शास्त्रार्थ सांगताना त्यांनी पुढे नमूद केलेले आहे की पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरांपेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्येपेक्षा प्रतिपदा ही अधिक असल्यास लक्ष्मीपूजन हे दुसरे दिवशी म्हणजे अमावस्ये दिवशी करावे. आणि म्हणूनच हाच शास्त्राधार घेऊन बहुतांशी पंचांगामध्ये लक्ष्मीपूजन हे दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी करण्याचा असा हा शास्त्राधार सांगत आहे. आता हे लक्ष्मीपूजन करण्यासाठी मुहूर्त सुद्धा पंचांगामध्ये दिलेले असतात. लक्ष्मीपूजन साजरे करण्यासाठी सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे स्थिर लग्न होय. स्थिर लग्नावर केलेले हे कार्य म्हणजेच लक्ष्मीपूजन हे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती करून देणारे असते. आणि म्हणूनच वृषभ लग्न हे स्थिर लग्न असते आणि हे सायंकाळी येते. आणि म्हणूनच दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी वृषभ लग्नावर लक्ष्मीपूजन करणे हे अत्यंत श्रेयस्कर आहे. परंतु पंचांगकर्त्यांनी 3 मुहूर्त दिलेले आहेत. हे 3 मुहूर्त सुद्धा मी आता सांगत आहे. दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत
लक्ष्मीपूजन हे करता येणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत सुद्धा लक्ष्मीपूजन हे संपन्न करता येणार आहे आणि हाच प्रदोषकाल असल्याने सुद्धा हा मुहूर्त सर्वार्थाने योग्य असा आहे आणि त्याचबरोबर रात्री 10:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा लक्ष्मीपूजन हे साजरे करता येणार आहे. या त्याच्या तारखा आणि वेळा या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर दिनांक 22 तारखेला बलिप्रतिपदा असणार आहे, म्हणजे दिवाळी पाडवा असणार आहे. या दिवशी वही पूजन केले जाते आणि त्यानंतर दीपावलीची सांगता होण्यासाठी यमद्वितीया अथवा भाऊबीज आलेली असते. यंदा दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी यमद्वितीया म्हणजे भाऊबीज असणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करत असते. या दिवशी यम हा आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे जातो आणि यमुना आपल्या भावाचे औक्षण करून त्याला जेवू घालते आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा सण साजरा करत असतो. भावा बहिणीच्या नात्यातला हा अतूट असा क्षण आणि दीपावलीची सांगता ही याच दिवशी होत असते. अशा पद्धतीने आपण सन 2025 मधील दीपावलीचे मुहूर्त हे थोडक्यात जाणून घेतलेले आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन धार्मिक आणि ज्योतिषीय विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळणार आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.